अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। ची अशी दोन प्रकरणं झाली, एक तर वरळीमध्ये झालं, दुसरं आपण बघतोय की मिटकरी यांची गाडी देखील फोडण्यात आली। तर मनसे आता पुन्हा राज्यभरामध्ये आक्रमक होताना बघायला मिळते का? एकीकडे बांधकामाचा मुद्दा होता, दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारीबाज बोलल्याचा मुद्दा होता। मुळात असं आहे की आक्रमक होताना दिसते ना, आम्ही आक्रमकच आहोत आणि होतो, राहू आणि राहणार ते जनतेच्या प्रश्नावर। जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमकच भूमिका घेतली आणि तीच भूमिका आमची कायम आहे। मिटकरी यांनी सुपारीबाज असा शब्द वापरला होता, त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता। त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून। असं आहे की आपली लायकी काय, आपली पातळी काय ते समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमचे महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद द्या, त्याप्रमाणे दिला। दुर्दैवाने त्यातला एक आमचा आंदोलनकर्ता, आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मारोकार, त्याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं। कारण तो फक्त 28 वर्षाचा होता, म्हणजे कुठेही ते सिम्पटम्स दिसत नव्हते। तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मला तर वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात, अशा दुःखद प्रसंगात। काल त्या म्हणजे तो मिटकरी इतका नीच माणूस असेल तर मला कधी वाटलं नव्हतं। त्याच्यात पण त्याचं राजकारण की ह्यांनीच हे केलं। 28 आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचं महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेसला घाबरला नाही। दुर्दैवी मृत्यू जाता, हार्ट अटॅक कोणाला कधी येईल। मला असं वाटतं हे आपण बघतोय की किती तरुण मुलं जिम मध्ये चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक। त्यामुळे त्याच्यावर असं घाणेरडं राजकारण, नीच राजकारण या अमोल मिटकरी सारख्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। त्याच्यावर त्यांचं काय